आता आपण जाऊया कम्युनिकेशन स्किल मधल्या दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे। कम्युनिकेशन स्किल नुसार फीडबॅक हा घटक अत्यंत महत्वाचा आहे। म्हणजे कम्युनिकेशन मधले तर सगळेच घटक महत्वाचे आहेत, पण फीडबॅक हा घटक असा आहे की आपलं कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित चाललंय का, आपण जे सांगत आहोत, जे बोलत आहोत ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतंय का, हे सगळं बघण्याचा किंवा अजमावण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांचे फीडबॅक घेणं। सो फीडबॅक आपण कशा रीतीने घेऊ शकतो ट्रेनिंगचे, म्हणजे आपण रिटर्न फीडबॅक तर त्यांचा घेतोच, ऍट द एंड ऑफ द डे घेतो किंवा ऍट द एंड ऑफ द कोर्स घेतो, तो फीडबॅक तर असतोच, पण मी सध्या त्याबद्दल बोलत नाहीये। सो फीडबॅक घेत असताना आपण ट्रेनिंगना अचानक प्रश्न विचारू शकतो, म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर काय होतात किंवा येतात त्यांच्याकडून, किंवा आपण प्रश्न विचारल्यानंतर त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स काय असतात, ते गोंधळले का, त्यांना व्यवस्थित कळालं का, आपण जे बोलतो त्याच्यामध्ये त्यांना काही कन्फ्युजन झाले का, हे आपल्या लक्षात त्यामधून येऊ शकतं। अशा परिस्थितीमध्ये आपण हे फीडबॅक घेतले पाहिजे, प्रश्न विचारून घेऊ शकतो, पण त्याही पेक्षा महत्वाचा घटक म्हणजे फीडबॅक घेण्याच्या घटकाबद्दल मी बोलत आहे। सो आपल्या ट्रेनिंगचा फीडबॅक घेण्याचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या ट्रेनिंगच्या बॉडी लँग्वेजेस आणि त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स। मी जसं अगदी सुरुवातीला म्हणाले आणि त्या 55% सांगताना सुद्धा म्हणाले, फक्त मीच बोलते असं नाही, तर माझा चेहरा सुद्धा बोलतोय, माझं संपूर्ण शरीर बोलतंय, आणि हे सगळं कम्युनिकेशन तुमच्याशी तब्बल 55% इतकं होत आहे। म्हणून ज्या पद्धतीनं ट्रेनिंग आपल्या ह्या बॉडी लँग्वेज फेशियल एक्सप्रेशन ऑब्झर्व करत असतात, त्याचप्रमाणे आपणही या ट्रेनिंगचे फेशियल एक्सप्रेशन्स आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजेस व्यवस्थितरित्या जज केले पाहिजे, जेणेकरून आपल्या लक्षात येऊ शकतं। विशेषतः जेव्हा एखादा असा विषय असतो की जो खूप किचकट आहे किंवा ज्यामध्ये खूप आकडेवारी आहे आणि ती सांगितल्याशिवाय पर्याय नाही, असं काही असेल तर त्यावेळेस तरी दक्षता घ्यावीच लागते, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स ऑब्झर्व करण्याची आणि त्यावरून अंदाज करण्याची की आपण जे सांगतो आहे ते व्यवस्थितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का पुढचं पाठ आणि मागचं सपाट त्यांचं होत आहे का, मध्येच कुठेतरी त्यांचं कन्फ्युजन झाले आणि त्या कन्फ्युजनवरच ते अजून अडलेले आहेत, असं काही असेल ती क्लॅरिटी आपण करणं खूप गरजेचं असतं। आणखी कम्युनिकेशन स्किल मधला तिसरा महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे स्पीकिंग रेट आणि लिसनिंग रेट। यस, कम्युनिकेशन मध्ये अशा दोन पद्धतीचे रेट्स असतात। स्पीकिंग रेट असतो 100 ते 175 वर्ड्स पर मिनिट आणि लिसनिंग रेट असतो 600 ते 800 वर्ड्स पर मिनिट। म्हणजे स्पीकिंग रेट 100 ते 175 म्हणजे एका मिनिटामध्ये, वर्ड्स पर मिनिट म्हटलंय ना, एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त आपण 100 ते 175च शब्द बोलू शकतो, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 175। त्याचप्रमाणे लिसनिंग रेट जो आहे तो 600 ते 800 वर्ड्स पर मिनिट, याचा अर्थ कमीत कमी आपण 600 शब्द ऐकू शकतो आणि जास्तीत जास्त शब्द ऐकण्याची आपली क्षमता ही 800 पर्यंत असते। हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, ऍज अ ट्रेनर म्हणून घेणं गरजेचं आहे, कारण काही वेळेस मी असंही ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा असं काही ट्रेनिंग सेशन चालू असतं आणि मोबाईल मध्ये लक्ष जातं, एखाद्याचं बाहेर लक्ष जातं किंवा एखाद्याला छोटीशी डुलकी लागून जाते, ते बाहेर ट्रेनर लगेच खूप इरिटेट होतात आणि त्यांना सांगायला लागतं, मी एवढं पोट तिडकीनं सांगते, तुम्ही लक्ष का देत नाहीये, असं काहीतरी त्यांच्या मनात असतं आणि तो सगळा राग त्यांच्यावर निघायला लागतो। सो गरजेचं नाहीये हे, त्यांनाही टेन्शन देण्याची गरज नाही, स्वतःही टेन्शन घेण्याची गरज नाही। ऍज अ ट्रेनर आपलं स्किल वापरून त्यांना आपल्या फ्लो मध्ये आणणं हे आहे, हे महत्वाचं आहेच, पण जर कोणीतरी आपल्या फ्लो मधून बाहेर सटकून गेला तर हा असा कसा बाहेर सटकून गेला असं म्हणत रागा करण्याची आणि समोरच्या ट्रेनीला झापण्याची अजिबात गरज नसते, कारण मी जे म्हटलं स्पीकिंग रेट 100 ते 175 वर्ड्स पर मिनिट, लिसनिंग रेट 600 ते 800 वर्ड्स पर मिनिट, आणि या दोन्हीही मध्ये डिफरन्स एवढा जास्त आहे की आपलं बोलणं त्यांनी कधीच ऐकून घेतलंय, त्यांची ऐकण्याची कपॅसिटी 600 ते 800 वर्ड्स पर मिनिट आहे, आपण जास्तीत जास्त 175 वर्ड्स पर मिनिट बोलू शकतो। सो ऐकून घेतल्यानंतर मध्ये जो गॅप क्रिएट होतो, त्या गॅप क्रिएट झालेल्या मध्ये हे आपले ट्रेनिंग कुठेतरी विचारांनी मनाने बाहेर सटकून जाऊ शकतात। त्याचा राग करण्याची गरज नाही, रागराग करण्याची गरज नाही,
आपण आपल्या वेगळ्या पद्धतीचे स्किल्स वापरून त्यांना आपल्या फ्लो मध्ये आणण्याची आवश्यकता आहे. आणि या संदर्भातच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हे कम्युनिकेशन स्किल मधले सगळे तिन्ही मुद्दे जर व्यवस्थित लक्षात घेतले ना तर त्याचा फरक कसा पडू शकतो हे तुम्हाला माझ्या उदाहरणावरून लक्षात आणून देते. मी स्वतः इव्हॅल्युएशन करत असते स्वतःच. म्हणजे जेव्हा मी ट्रेनिंग सेशनला जाते आणि ट्रेनिंग देऊन परत येते तेव्हा काही क्रायटेरियावर मी स्वतःला ग्रेड्स देत असते. आपल्याला माहित आहे सीआर म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स मध्ये सुद्धा ग्रेड्स असतात की खूप छान काम केलं असेल तर A+, नाहीतर मग A, नाहीतर B+, मग B, अशा रीतीने तो ग्रेड नंतर खाली खाली जात राहतो. सो माझं कंटेंट कसं होतं किंवा कंटेंट म्हणजे मी जे काही टेक्स्ट तयार केलेलं होतं ते कसं होतं, माझं प्रेझेंटेशन स्टाईल कशी होती, त्या ऑडियन्स किती चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स करत होतं, अशा वेगवेगळ्या क्रायटेरियावर हे मी ग्रेडेशन स्वतः करत असते आणि सेल्फ इव्हॅल्युएशन ट्रेनिंग सेशनच्या बाहेर आल्यानंतर अवश्य करते. आणि एकदा माझ्या असं लक्षात आलं की तो ग्रेड त्या बॅचवरचा माझा पहिलाही ग्रेड घसरला. म्हणजे A+ तर सोडूनच द्या, B+ सुद्धा नाही, थेट तो B वरही आला. आणि दुसऱ्याही वेळेस त्या बॅचवरचा माझा ग्रेड घसरला, तोही पुन्हा B वरच आला. आता मात्र मी अगोदरही खूप बारकाईने विचार करत होते, आता तर आणखी जास्त बारकाईने विचार करायला सुरुवात केली की नेमकं असं का घडतंय की माझा ग्रेड एवढा धाडकन कोसळतोय. आणि मग भरपूर विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं होतं की त्या ट्रेनिंग्स मध्ये असे 2 जण होते की ज्यांना मी माझ्या फ्लो मध्ये आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण ते ऍब्सोल्युटली माझ्या फ्लो मध्ये येतच नव्हते. आणि ते त्यांचा काय विचार करत होते, त्यांच्या डोक्यात काय होतं काहीही कळत नव्हतं. पण ते ट्रेनिंग मध्ये माझ्या सोबत आणि बाकीच्याही ट्रेनिंग सोबत अजिबात नव्हते. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा हे पण लक्षात आलं की त्या 2 ट्रेनिंग ज्यांचं आपल्या बोलण्याकडे आपल्या सांगण्याकडे लक्ष नाहीये, त्या 2 ट्रेनिंजना आपल्या फ्लो मध्ये आणण्यासाठी आपण एवढी जास्त मेहनत घेत आहोत त्या दोघांवरच की त्याचा एक परिणाम म्हणून कदाचित आपण बाकी सर्वांकडे दुर्लक्ष डेफिनेटली करत असणार आहोत. आणि मग त्या क्षणी मी ठरवलं आता 3ऱ्या वेळेस जेव्हा मी पुन्हा ह्या बॅचवर जाईन तेव्हा मात्र माझा ग्रेड घसरणार नाही. कारण आता ह्या दोघांना ज्यांना मी फ्लो मध्ये आणण्याचा 2 वेळेस प्रत्येकी 1.5 तास प्रयत्न केलाय तरीही ते फ्लो मध्ये येत नाही. सो या दोघांना आता नेक्स्ट ट्रेनिंग सेशन मध्ये पूर्णतः मनातून सोडून देणार आहे आणि बाकीच्या सर्वांवर जे मन लावून माझं ऐकत आहे त्यांच्यावर मी कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. आणि खरंच त्याच पद्धतीने ट्रेनिंग दिल्यानंतर मग माझा तो ग्रेड अतिशय चांगला आला. म्हणून सांगण्याचा मुद्दा हा असा आहे की कोणा 55% 38% का महत्वाचं आहे, स्पीकिंग रेट, लिसनिंग रेट ऍज अ ट्रेनर आपल्याला का माहित असणं गरजेचं आहे. तर असे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे येतात ना त्याच्यावर सोल्युशन काढणं आपल्याला सोयीचं जातं म्हणून ते आवश्यक आहे.